महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती। याच निमित्ताने स्टार प्रवाहच्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या सिरियलचा आजच्या भागाचा प्रोमो गेले काही दिवसांपासून टीव्हीवरती दाखवतायत। तोच आज मी डिकोड करण्याचा प्रयत्न करते। आपण जेव्हा हा प्रोमो टीव्हीवरती पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं की ज्योतिबा फुले हे अत्यंत आनंदित आहेत, कारण अव्वल गुणांनी त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। हा आनंद साजरा करण्यासाठी ते विजयाचा गुलाल उधळतात। आपण गुलाल कधी उधळतो? विजयानंतर। पण इथे गुलाल हा विजयासोबतच स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून सीनमध्ये वापरला गेलेला आहे। तत्कालीन समाजामध्ये शिक्षण घेण्याचा हक्क हा फक्त उच्च वर्गाकडेच होता। ज्योतिबांनी दाखवून दिलं की आम्हाला सुद्धा हा हक्क आहे। त्यांच्या लेखी शिक्षण म्हणजे फक्त एखादी परीक्षा उत्तीर्ण होणं एवढंच मर्यादित नव्हतं, तर शिक्षण म्हणजे काय? ज्ञान संपादन करणं। उच्चवर्गीयांकडे जे ज्ञान आहे ते आमच्याकडे सुद्धा आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं। आमच्याकडे ते ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे, कुवत आहे हे दाखवून देणारा स्वाभिमानाचा हा क्षण। आपल्याला जर ताठमानेने स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे, कारण शिक्षणच तुम्हाला ताठमानेने उभं राहण्यासाठीचा तो आत्मविश्वास देतं। हे ज्योतिबांनी त्या काळी ओळखलं होतं। त्यामुळे विजयासोबतच हा स्वाभिमानाचा स्वतःला सिद्ध करणारा क्षण आहे आणि तो क्षण अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी गुलालाचा वापर करून दाखवलाय, ज्यात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले हे खाली जमिनीवरती उभे आहेत। त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावरती गुलाल पसरलेला आहे आणि ती व्यक्ती तिथे उभं राहून अत्यंत क्रोधित होऊन ते दृश्य पाहते। ती फ्रेम ज्यामध्ये त्या तिघांचे सुद्धा एक्सप्रेशन्स दिसतायत